जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. भाऊंच्या हातामध्ये 1 वर्षापूर्वीचा पेपर आहे. आज आम्ही सराटी अंतरवालीमध्ये आहोत. आजची परिस्थिती त्या वर्षापूर्वीची परिस्थिती काहीही तीळ मात्र बदललेली नाही आहे. या एका वर्षामध्ये बऱ्यापैकी पुलाखालून पाणी वाहिलेलं आहे. मराठ्यांना भेटलं काय, भेटायची काय अपेक्षा होती, विरोधकांनी सरकारने खरंच मराठ्यांचा एक फुटबॉल केला का काय, हे आपण भाऊंना विचारणार आहोत. जरा पेपर एकदा दाखवा. त्याच्या बातम्यासुद्धा तुम्ही वाच अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहेच. बोलता येते तोवर त्यासाठी या असं जरांगे पाटील म्हणत आहेत. आणि त्याच्यानंतर जे ह्या सगळ्या बातम्या आहे, प्रकृती डासाळली तरी उपचारास नकार जे आजही आहे, सरकारकडून संवाद नाही ते आजही आहे, आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा हे मनोजदादा जरांगे पाटील नक्की म्हणतच आहेत. तर तारीख बघा, अगोदर तारखावर जरा झूम करा. 2023 30/10/2023. तर भाऊ याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? हा पेपर 1 वर्षापूर्वीचा आहे. जी 1 वर्षापूर्वी परिस्थिती होती तीच आज आहे. याच्यात कसलाही बदल झालेला नाही. आज हे जरांगे पाटलांचं दादांचं 6वं उपोषण आहे आणि शरीर जीर्ण झालंय, जीभ पूर्ण चिटकली, बोलता येत नाही आहे. परिस्थिती 8 दिवसापासून अन्नाचा कण नाही, पाणी नाही. आज अशी परिस्थिती आहे. आज जर सरकारने एवढं होऊनही सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार जर लक्ष देत नाही, नालायक सरकार आहे. अक्षरशः यांना माझ्याकडे शब्द नाहीत किती शिव्या द्यावात. अहो, माणूस मरायची वाट बघतायत का काय? हे यांना काय साध्य करायचं नेमकं? एवढा मोठा समाज हा वेटीला धरायला लागलेत. आज कमीत कमी ह्या वर्षभरात जर उपोषणाचे दिवस काढले तर 2.25 महिन्याच्या पुढं दादांचे दिवस झालेले आहेत आणि तरी ह्या सरकारला जाग येत नाही. हा पेपर 1 वर्षापूर्वीचा आहे मित्रांनो. जी परिस्थिती 1 वर्षापूर्वीची तीच आहे, मुद्दे तेच आहेत आणि तरी सरकार आज दुर्लक्ष करतं आहे. आज 8वा दिवस आहे. आज संध्याकाळी 12 वाजता 8 दिवस कंप्लीट होतील. आज अशी परिस्थिती आहे. आज जर सलाईन जर त्यांनी घेतलं नाही तर स्ट्रोक बसू शकतो, पॅरालिसिस होऊ शकतो. किडन्यामध्ये तुमच्या लघवीच्या ठिकाणी किटॉन्सचं प्रमाण वाढलं आहे, ते 4% आलं आहे. त्यामुळं किडन्या कामातून जाऊ शकतात, काही होऊ शकतं आहे. आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आज आम्ही मराठा समाज या परिस्थितीला आलो आहे. आरक्षण गेलं भोसाड्यात. जर या माणसाच्या जीवाला बरं वाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं सरकारने याद राखावं. माझी सरकारला विनंती आहे की याची लवकरात लवकर दखल घेऊन दादांचं उपोषण सोडा. आरक्षणाचं काय होईल तर होईल, पण इथं त्या माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. इथं येणारा प्रत्येक माणूस दादासाठी येतोय. त्याला फक्त काळजी आहे त्या माणसाची की त्यांच्या जीवाला काही बरं वाट नाही झालं पाहिजे. त्यामुळं महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, महाविकास आघाडीचे आम्ही लोक साले निवडून दिले, हे सुद्धा हरामखोर आहेत. एकाही माणसाने पत्रकार परिषद घेऊन आज स्वतःची त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही की आज 8 दिवसापासून दादा उपोषणाला बसलेत. एक सुद्धा म्हणत नाही की दादांची तब्येत खालावते, सरकारने लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांनी तिकडं काही वेगळे आंदोलनं केले पाहिजे किंवा संसदेत विषय मांडला पाहिजे. कोणीही मांडलेला नाही. त्यामुळं आम्हाला हे दोघंही आमच्यासाठी हरामखोर आहेत. महायुती तेवढी जबाबदारी आणि महाविकास आघाडीची जबाबदारी, पण हे मराठा समाज ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवणार आहे. प्रत्येकाचा हिशोब केला जाईल. फक्त आज आम्हाला त्या माणसाची आवश्यकता आहे. त्या माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. काय वेळ काळ लवकरच घोडा मैदान सामने लवकरच होईल. जे कीर्तन चालू आहे ती कीर्तनरूपी सेवा जेव्हा जेव्हा उपोषण चालू असतं त्यावेळेस ते कीर्तन सेवा चालू असते. आजचा 8वा दिवस आहे मित्रांनो. 1 टायमाचं जेवण जर आपण नाही केलं तर आपल्याला काय परिस्थिती, ती 1 दिवसाचं जेवण नाही केलं तर काय परिस्थिती. आणि हा जो माणूस आहे आपल्या पूर्ण मराठा समाजासाठी गेले 8 दिवस झाले आता उपोषणाला बसलेला आहे. डॉक्टरांनी अगोदरच पहिल्या दिवशी सांगितलं होतं की दादा तुम्ही उपोषण करू नका, हे तुमच्या हिताचं नाही. तरीही आपल्या सर्वांसाठी त्यांनी उपोषण इथं बसलेले आहेत. जिल्ह्यातून येणारा जो मराठा समाज आहे, हा मराठा समाज या ठिकाणी येऊन पावसा पाण्याचे दिवस आहेत तरीही या ठिकाणी येऊन जसं मिळेल तसं राहायचा प्रयत्न, जसं मिळेल तसं खायचा प्रयत्न, पण या ठिकाणून हलणारा समाज इथं आपण पाहतोय की दिसत नाही.
फुल गर्दी, तुम्ही रात्रीच्या 3 वाजेला 4 वाजेला 5 वाजेला कधी या ठिकाणी तुम्हाला एवढीच गर्दी दिसणार, जे की मराठ्यांनी दादावर केलेलं प्रेम आहे. तर नक्कीच दादाला लवकरात लवकर बरं हो आणि सरकारला डोळे उघडो ही अपेक्षा करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. पेपर पाहायला कधीच आहे ही गोष्ट